आयुर्वेदातील स्वस्थवृत्त हे एक अगदी अनोखं प्रकरण आहे बरं का. म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं म्हणतात. आजही असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कधी पण रोग होण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सांगणारं जगातलं आदिम आणि पहिलं एकमेव असं शास्त्र की जे सगळ्यात पहिल्यांदा सांगतं. शास्त्र ग्रंथ सुरू करण्याच्या आधी पहिले सांगितलं जातं की स्वस्तस्य स्वास्थ्यरक्षणम. हे ह्या आयुर्वेदाचं प्रयोजन आहे की तुम्ही रोग झालं आणि त्याच्यानंतर लोकांना ट्रीट करा असं नाही. लोक समाज निरोगी राहील आणि कसा राहील ह्यासाठी वैद्याने हे प्रयत्नशील असायला पाहिजे असं आयुर्वेदाचं स्पष्ट मत आहे. म्हणून सुरुवात कशाने केलेली आहे की स्वस्थवृत्ताने. आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अवघाचा संसार सुखाचा करीणं आनंदी भरेनं तिन्ही लोके. म्हणजेच त्यांची किती उदात्त ही भावना आहे. तशीच आमच्या वैदिक संस्कृतीची सुद्धा हीच भावना आहे की सर्वे संतु निरामयः. म्हणजे सगळे जे काही प्राणीमात्र आहे, सगळं विश्व जे आहे ते निरामय राहावं अशी कामना करून हे आयुर्वेद हा ग्रंथ जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामधील त्या आयुर्वेदातील स्वस्थवृत्तामध्ये दिनचर्या, एक वैशिष्ट्यपूर्ण दिनचर्या आयुर्वेदाने सांगितलेली आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की डेली रुटीन. आणि ते कसं आपल्याला ठेवता येईल की जेणेकरून तुमचं आरोग्य अबाधित राहील, तुम्हाला रोग होणार नाहीत. आणि त्याच्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोसिजर किंवा प्रक्रिया जी सांगितली आहे करायला ती म्हणजे की नस्य रोज करावं. तर आज ह्या नस्याचे चमत्कारिक फायदे आज आपण बघणार आहोत. तर नस्य म्हणजे काय हो? तर नस्य म्हणजे नासायाम प्रणीयमानम औषधम नस्यम. म्हणजे नासाच्या द्वारे, नाकाच्या द्वारे जे औषध दिलं जातं ते म्हणजे नस्य.